19 खोल्या गावात घरकुलं चालू आहे त्या समजे 2-2, 3-3 एकर वाल्या चालू आहे. गोरगरीब तशी जागेला आहे ती आणि ह्यांना अजून वरनं धमकी देते ती रातोरात फोन करते ती काय करते काही चालत नाही ह्यांचा कुठं तर भाजपमध्ये प्रवेश झाला भाजपमध्ये ह्यांच्या स्वार्थासाठी गेली ना. आज आता ह्यांनी मागच्या 15 दिवसात नगरपालिका इलेक्शन होतं. दिलीप बापू ठाकरे रेस्टॉरंटला समजी एका टेबलला बसून जेवण खाणं केली. संध्याकाळी लगेच 4 वाजता आबिदाबाला प्रचार केला सत्कारी फेटा बांधून ती परत चालत नाही 4 दिवसात. मग आम्ही जनता इकडे गेलो काय चालते मग ह्यांना चालत नाही ह्यांना ही चालत नाही गाड्या आम्हाला भाजप चालत नाही. विरोधकांना काय काम करायची काय कवा सवय नाही आणि आतापर्यंत होतं त्यांनी कवा केली बी नाही. ती आबानी 1 नंबर सगळं कारखान्याचं सोलापूर जिल्ह्यात आबानं सगळ्या शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं कामगारांचं पुण्य वाटून घेतलंय आणि विठ्ठल कारखान्याला आबा म्हणजे शिवाजी महाराजांसारखा माणूस आहे. गावात आता विरोधक म्हणून जे काय 4 घर आहेत ते त्या घराचं वाटतंय त्यांना आमचं म्हणजे कोंबडी एका पाकाखाली पिल्ले आहे ते तसं गावात आमच्या पाकाखाली आहे असं काही नाही. चेअरमनचं कार्य चांगलं आहे. चेअरमनचा सगळा विकासाच्या मुद्द्यावर बोलते ते आणि विशेष म्हणल्यावर त्यांच्या पाठीमागं परिचारकी ताकद आहे. आज तुम्ही आता मंगळवेढा विधानसभेचे 2 वेळा उमेदवारी बघितली. मालकाची पाठिंबा मागं असल्यावर काय होतं ते जनतेला दाखवून दिलं या मग हिथं तर काय होणार आहे. ते गावची 10 माणसं बोंबलते ती माझं एवढं 1.5 लाख बुडवलं की म्हणते माझं 50,000 बुडवलं. कसं ह्याच्या मागे जावं तर कसं काय करावं कसं. माझं आयुष्य गेलं दादा बरोबर पण दादा ह्यानं काय एक पेस सुद्धा ठेवलं नाही. माणूस की मी दादाने ह्याने काय ठेवलीच नाही. दादाने जे कमवलेलं असलं तर काय राखली. आबा आणि भगीरथ दादा युती झाल्यामुळे ताकद ही 100% वाढलेली आणि 100% राष्ट्रवादीच्या मयूरसाहेब बागल व प्रमिलताई जांभरे हिने विजयी होणार आहे. काय बागल परिवाराचं कसं काम आहे इकडे तर बागल परिवाराचं काय सुरुवातीपासूनच काम आहे. सुरेशदाजी बागल असतील, विष्णुभाऊ बागल असतील, ह्यांचं 20 वर्षापासून वाकरी बाळवणी परिसरात जे पंढरपूर पासून पश्चिमेकडले जे गाव आहेत त्या गावात पहिल्यापासून पूर्वीपासूनच काम आहे. तुम्हाला दिसते ना आता विकास इथं जलस्वराज्य प्रकल्प आहे. एवढं मोठे इमारत भवन आहे, ग्रामपंचायतचं रस्ता इथं गटारी कुठं तर आहे. विरोधकांकडून असा आरोप केला जातोय की विरोधकांकडे आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. त्यांच्याकडे आता प्रचाराचा मुद्दाच नाही. त्याच्यामुळं ते काय पण बोलतील ना. गावामध्ये एक पाणी फिल्टरची योजना आणली होती. ती योजना आणली त्यावेळेस असं ठरलं होतं की फुकट पाणी देईल. नंतर गावातले लोक लय नाश करते ती पाण्यात असं बोलले आणि 10 रुपयाला कॅन 50 लिटरचं भरपूर लोक यायला लागली. परत आता खाजगीत कितीला कॅन्ड आहे 20 रुपयाला 50 लिटर. मग हे गावाचा फिल्टर असून पण 20 रुपयालाच कॅन्ड आहे. मग ती आणि हे असताना ग्रामपंचायतचा फिल्टर आहे जल योजनेतला आहे. मग हे ग्रामपंचायत असून तर काय उपयोग. खाजगीवाला पण 20ला देतोय आणि ग्रामपंचायतवाला पण 20 रुपये घेतोय. आता तर ती इटल परिवार तसं काळेने सुद्धा यायच पाहिजे होतं. इटल परिवाराचे होते ते पण त्यांना ते इटल परिवारात त्यांना यूज वाटलं नाही. ती पहिले इटल परिवाराचे नेते होते बरोबर पण त्यांना ते जुळलं नाही. त्यांना भाजप पाहिजे होतं. परिचारककडे गेले आणि भाजपमध्ये प्रवेश केला. आबाकडे तिकीट दिली का लगेच ह्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. दर्शक हो, जिल्हा परिषद निवडणूक आता चांगली चुरशीची बनलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात महत्वाची हॉटस्पॉट असणारी वाखरी गटाची निवडणूक आता एका वेगळ्या वळणावर येऊन थांबलेली आहे. कारण कालच अपडेट झाले की भगीरथ भालके आणि अभिजित पाटील हे यांचं मेलमिलन झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी जो गट आहे या ठिकाणी दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. भाजपाचे जे असणारे समाधान काळे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे बागल असा दुहेरी सामना या ठिकाणी रंगण्याची शक्यता आहे. त्या आपण या गटातील जे जनता आहे त्या त्यांच्या जनतेच्या ज्या मनात नमस्कार. काय नाव आपलं महेश काळे. काय एकंदरीत कसं आहे गटात वातावरण. गटात 1 नंबर वातावरण आहे. एकतर सोलापूर जिल्ह्यातच शरद पवार साहेब आणि आदरणीय कैलास अजितदादा यांचं तुतारे आणि घड्याळ ही सोलापूर जिल्ह्याला सवयचा कायम राष्ट्रवादी. त्यामुळं ह्या गटात सुद्धा राष्ट्रवादी येणार, घड्याळ ही येणारच. काय ह्या गावचे एक उमेदवार आहेत भाजपकडे गेलेले आहेत पण बघितलं तर ह्या गावात पाणी फिल्टर जे आणलाय एक त्यानंतर विकास पाण्या टाक्या बंद आहेत. त्या कुठली म्हणजे योजना कुठली चालू नाही. गावात मुतारी नाही. गावात मुतारी नाही. सर्वसामान्य लोकांना जर कोण गावातलं पाहुणा आला तर बाहेर जायला सुद्धा व्यवस्था नाही.
काय नाव आपलं? विजय नागनाथ काळे. काय एकंदरीत कसं आहे वाडी कुरुली गावात काय ना वाडीत वातावरण चालू आहे आता घड्याळाचं बघ. बर हा काय गावचे उमेदवार गावचे उमेदवार काय नाही गेले 5 वर्षापासून कोणाचा फोन नाही काय नाही आली नाही ती कोणाला बघायला गेली नाही ती काय नाही. कालची अतिवृष्टी झाली एक सुद्धा सरपंच नाही बघाय नाही काय नाही. ग्रामसेवक पळत होता त्याला स्वतः दाबला. आणि कालची याला परत धनासंचालक आपला धनाजी काळे विठ्ठल संचालक त्याने आबाला फोन केला आपण सर्कलला फोन केलं सर्कलनं तलाठ्याला फोन केला. सर्कल तलाठी आम्ही स्वतः जाऊन 3 बार ऑफिसला भेटलोय 4-5 जण. तेव्हा ती तुम्हाला अतिवृष्टी आता या जमा झाली आठवड्यात. सरपंचाच्या घाळ कारभारामुळे गावाला निम्या लोकांना पैसे मिळाले नाहीत पैसे अतिवृष्टी. मिळाले ते सरपंचाच्या घाळ कारभारामुळे निम्या लोक निधी द्यायला तयार आहे तरी मिळाला नाही. मिळाला नाही. नाही ती ना तर कागदपत्र यांनी पोचवली नाही ती. गोरगरिबाची कामं नाही ती काय नाही. आता 79 खोल्या गावात घरकुल चालू आहे त्या समजे 2-2, 3-3 एकर वाल्याला चालू आहे. गोरगरीब तशी जागेला आहे ती आणि ह्यांना अजून वरनं धमकी देते ती रातोरात फोन करते ती काय करते काही चालत नाही ह्यांचा. कुठं तर भाजपमध्ये प्रवेश झाला भाजपमध्ये ह्यांच्या स्वार्थासाठी गेली ना. आज आता ह्याने मागच्या 15 दिवसात नगरपालिका इलेक्शन होतं. दिलीप बापू ठाकरे रेस्टॉरंटला समजी एका टेबलला बसून जेवण खाणं केली. संध्याकाळी लगेच 4 वाजता आबिदाबाला प्रचार केला सत्कारी फेटा बांधून ती परत चालत नाही 4 दिवसात. मग आम्ही जनता इकडे गेलो काय चालते मग ह्यांना चालत नाही ह्यांना ही चालत नाही गाड्या आम्हाला भाजप चालत नाही. कुठेतरी ही त्यांचे स्वार्थापुटी चालू आहे बघा काय सोय नाही. कार्यकर्ते नाराज आहेत. कार्यकर्ते 95% जी 2-4 आहे ती तेवढीच आहे ती उलासात बाकी कोण नाही बघा टवटवीच नाही ते तर चेहरा. म्हणतात आमच्या वाडी कुरुली गाव आमच्या पूर्ण पाठी- तुमच्या पाठीची काय सोय नाही आहे ती 2-4 आहे ती ना. 10-15 लोक हा. कुठं पाठीशी म्हणतात. तसं ही चुकीचं आहे ह्यांचं. काय एकंदरीत कसं वातावरण वातावरण 1 नंबर गाड्या चालते बघा. बरं. हा काय काला आबा एकत्र आले आबा बघितलं बाकी अजून 75% माणसं वाढली आता फ्रेश विठ्ठल झाली. परिवार आता एकत्र आता आला. इतर परिवार झाला आधी पहिल्यांदा पांडुरंगाने ही विरोध होती आता परिचय घ्यायला चालतोय इति म्हण आहे आणि आबाजीन बहिरच बाकी इथे झाले चालत नाही का. ही खरं आता माणसाला जनतेला कळायला लागलं खरं कोण आणि खोटं कोण. काय ताकद वाढली ताकद 95% 100% झाली आता तर. आता ही झोपण रातच्या 1:30 वाजेपर्यंत हिंडायला लागली. आम्ही कुशाला झोपतोय आता का तरी एक झाली म्हणून समाधानी वाटायला लागली आम्हाला. कुठेतरी विठ्ठल परिवार विठ्ठल परिवार तर एक राहिला सांग ना. हा निवडणुकीत चित्र निवडणुकी 100% तुम्हाला गुलाला आपलाच आहे. आबाच काम कसं आहे इकडे आबाज 1 नंबर काम आहे. आबाचं काम 15 टोळ्या गावात चालू होत्या ह्यांच्या 2 टोळ्या नव्हत्या गावात ह्यांचं खुडवी निडवी घालून जाऊन 15 टोळ्या तुम्हाला टाकलं नसतं ना हातपाय जोडायला गावात ऊस वाऱ्यानं उडून गेलं असतं. इतकं आबान चांगलं केलंय. जिथं आपण बसलोय ती वार्ता सभा मंडप सुद्धा आबानेच दिलाय. इतक्या वर्ष यांच्या हातात गाव होतं. बाबा यांनी बी केलंय सभा मंडप थोडंफार आणले ते पण एवढे किती मोठं व्हायला पाहिजे. चिंचणी सारखं आज वाडी कुरुली गाव व्हायला पाहिजे होतं. इथं विरोधक नव्हता गावाला. बरोबर एक हाती गाव एक हाती गाव होतं. चिंचणीपेक्षा भारी गाव व्हायला यार काय अडचण होती. तुम्ही बघा चला रस्ते झाले म्हणजे चला रस्ते धावतो कुठल्या रस्त्याने नीट जा येते का. एकाच हा. रस्ता डबल रस्ता पण. कुठे तर म्हणजे वाकडी गटात त्यांना भया आहो समजे धोके पातळी आहे त्यांची. नमस्कार नमस्कार. काय नाव आपलं कुमार काळे. काय एकंदरीत वाडी कुरुली गावचं कसं आहे वातावरण वाडी कुरोली गावचं सध्या विठ्ठल कारखान्यात जे परिवर्तन झालं तसं परिवर्तन 100% होणार या वाकरी गटात ना. 100% म्हणजे 1001%. काय कारण- भगीरथ बालके आबा एकत्र आले भगीरथ बालके पहिलेच आवाज स्वतंत्र होतं. आता काल परवा भगीरथ बालकेनं पत्रकार परिषद घेऊन जे पाठिंबा दिलाय ते आता म्हणजे 100% विजय ही 100% आहे. कारण आबाचं काम चांगलं आहे. तिथं वाडी कुरोली गाव असू द्या हे पंढरपूर तालुका असू द्या माढा तालुका असू द्या प्रत्येक गावात आबाचं काम असल्यामुळं आबाला जोडलेली माणसं प्रत्येक माणूस जे आहे ते आबासाठी पळणारा माणूस आहे किंवा प्रत्येक माणसं एक जे आबानं शब्द देईल ती झेलणारी माणसं आहे. ती आता गेल्या आमदारकीच्या टायमाला त्या वाडी कुरोली गावानं जसं लीड दिलं त्या वाडी कुरोली गावानं आबाला जसं लीड दिलं जसे आबानं 2 उमेदवार उभा केलेत. 3 उमेदवार आहेत. पंचायत समितीला 2 उमेदवार व जिल्हा परिषदला 1 उमेदवार आणि घड्याळ्याच्या चिन्हावर उभा आहेत शरद पवार आणि अजित पवार ही जी दोघं एकत्र आले. दुर्दैवाने निधन झालं अजितदादांचं तरी सुद्धा काही अडचण नाही. गावातून 100% जास्तीत जास्त मतदान कसं होईल तसं प्रयत्न करणारी आणि जी गावातली जी नेते मंडळी आहेत ते बी सर्वसाधारण जी कुणाची गोरगरिबाची अडचणी असू द्या कुणाचा ऊसाचा प्रश्न असू द्या कुणाची काय अडचण असू द्या तिथं जाणारी माणसं आहेत सगळी.
त्यामुळे वाडी कुरोलीतून जास्तीत जास्त मतदान होणार आहेच. पण त्यासाठी प्रयत्न सुद्धा आम्ही करत आहे. कुठेतरी पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतो. हं. अजितदादांचं निधन झाले त्याची सहानुभूतीची लाट या जेडपी परिषदेत दिसेल. 100% दिसणार आहे. 100% माणसं त्या अजितदादांचं निधन झालंय त्यासाठी लोक, कारण महाराष्ट्राचा एकमेव नेता होता शेतकऱ्याचा, त्याच्यासाठी जी माणसांना निधन झाल्यानंतर जी मोठं दुःख झालं त्यासारखं दुःख ह्याच्या आधी जी शिवाजी महाराज म्हणतात ना, जसा शिवाजी महाराज गेल्यावर दुःख झालं तसं अजितदादा गेल्यानंतर लोकांना लई दुःख झालंय, मोठं दुःख झालं. जी की महाराष्ट्रात असा शेतकऱ्याचा जी नेता होता ती गेला, त्याच्यामुळे लोकांना 100% घड्याळाला लोक मतदान करणार. नमस्कार काका, नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव पांडुरंग मोहन काळे. बर, काय एकंदरीत कसं आहे वातावरण गावचं? एक नंबर आहे गावचं वातावरण. कोणाच्या बाजूने? घड्याळ बरं. आबिजाबाईंच्या पण उमेदवार पाठीशी. तुमच्यातला तर कमळाकडे आहे. नस आमच्यातला जरी उमेदवार आबांचा नसला तरी आबांच्या पाठीशी गाव खंबीरपणे, कारण आबानं कारखान्याला 3 वर्ष बंद पडलेला कारखाना चांगला चालवला. शेतकऱ्यांना गोरगरिबांना न्याय चांगला मिळाला, कामगारांना पगार मिळाला, बंद पडलेली संस्था चालू केली आणि कुठल्याही गोरगरिबांचं काम असू द्या आबा तिथं रात्रीचा दिवस करून ते काम करतात, असा मला स्वतःला विश्वास आहे. आणि ती करून धावते तर नुसतं बोलत नाही तर करून जावतात. त्यामुळं विरोधकांना काही काम करायची काय कवा सवय नाही, आणि आतापर्यंत होतं त्यांनी कवा केली बी नाही. ती आबानी एक नंबर सगळं कारखान्याचं, सोलापूर जिल्ह्यात आबानं सगळ्या शेतकऱ्यांचं, गोरगरिबांचं, कामगारांचं पुण्य वाटून घेतले. आणि विठ्ठल कारखान्याला आबा म्हणजे शिवाजी महाराजांसारखा माणूस आहे. म्हणजे धाडशी, सगळ्यांना मिळून मिसळून नेणारा, सगळ्यांचे काम करणारा माणूस आहे. त्याच्या पाठीशी सगळं आपला पंढरपूर तालुका. काळे परिवाराचं काम कसं आहे? काळे परिवाराचं आता त्यांना माहित आहे, त्यांनी काय काय काम केले, त्यामुळं आम्ही काय सांगायचं. आम्ही आबा विषयी, आबांची कामं झाली सांगतो. चांगलं आबाच्या पाठीशी. आबांनी सगळं ह्या तालुक्यात आतापर्यंत कुणीच कामं केली नाही, ते असं आबाचं कर्तृत्व आहे. त्यामुळं जनता आपोआपच आबाच्या मागे पळते, पळ म्हणायची काही गरज नाही. आणि जनता आबाच्या मागे खंबीरपणे उभा आहे, कारण का जे काम माणूस काम करतो त्याच्या मागे जनताला जा म्हणावं लागत नाही, मनानं जाते. त्यामुळं घड्याळाला चांगलं मतदान होणार हेच मी ग्वाही देतो. आणि आबा सारखं नेतृत्व लाभल्यामुळं सोलापूर जिल्ह्याला न महाराष्ट्राला सुद्धा ह्या आबांची गरज आहे. एवढं बोलून काय कधी आले का मतदान तुला? आलंय आलंय नाही 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 काय? कशाला आलाय गावात? घड्याळाला मतदान टाकाय. बर, घड्याळाचा प्रचार करायला आलाय काय? झाली का सभा? कोण आलत गावात? संतोष बागल. बर, काय आहे त्यांचं चिन्ह, काय आहे? घड्याळ. घड्याळ आहे काय? बर, अजून कोण आलत? आनंद बापू. बर, केला का प्रचार? बर, काय एकंदरीत वाडी कुरोली गाव सगळ्यात तालुक्यात आपल्या जिल्ह्यात हिट लिस्टवर आहे. हिट लिस्टवर असा उद्देश आहे म्हणण्याचा की जर आपण एका दिवसातून दुसऱ्या दिवशी पक्षांतर करून जर भाजपकडून उमेदवार घेत असेल तर हिट लिस्टवर बनणारच ना गाव. सुरुवातीला आपण राष्ट्रवादीतनं उमेदवारी अर्ज दाखल केला, परत राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म न मिळाल्यामुळं सकाळी दुसऱ्या दिवशी बीजेपीत प्रवेश केल्यामुळे हिट लिस्टवर राहणारच गाव. काय लोकांना आवडलाय निर्णय? नाही, 100% आवडलेला नाही निर्णय. काय वाडी कुरोली गावचा विकास किती केलाय काय साहेबांनी? नाही, विकास सुरुवातीला केला, पण ह्या एक 7 वर्षापासून काहीच विकास झालेला नाही. प्रत्येक वर्षी नवीन सरपंच, त्या सरपंचाला माहिती होईपर्यंत तर तो निधी माघार गेलेला असतो. सरपंच बदलते. हा, 1 वर्षाला सरपंच बदलले, त्याला ज्या सरपंचाला कामाची माहिती होईपर्यंत तो निधी माघार गेलेला असतो, किंवा त्या सरपंचाची नाफीची ओळख होईपर्यंत त्याचा राजीनामा घेतलेला असतो. त्याच्यामुळे हा विकास या 5-7 वर्षात झालेलाच नाही. काय इकडे आबांचं काम कसं आहे? आता आबांचं काम, आता आबा 1 वर्ष आमदार झालेत. 1 वर्षात आबांनी बऱ्यापैकी 1 कोटी रुपयाची कामं दिलेली, सभा मंडप दिलेत, पानंद रस्ते दिलेत, अजून एक सभा मंडप दिलेला आहे आता. त्यामुळे आबांनी आता या वर्षात तर कामं केलेली. काय आबा आणि भगीरथ बालकी एकत्र आले, ताकद कशी वाढली गटाची? आबा आणि भगीरथ दादा युती झाल्यामुळे ताकद ही 100% वाढलेली आहे. आणि 100% राष्ट्रवादीच्या मयूरसाहेब बागल व प्रमिलताई जांभरे हिने विजयी होणार आहेत. काय बागल परिवाराचं कसं काम आहे इकडे?
तर बागल परिवाराचं काय सुरुवातीपासूनच काम आहे. सुरेशदाजी बागल असतील, विष्णुभाऊ बागल असतील, ह्यांचं एक 20 वर्षापासून वाकरी बाळवणी परिसरात जे पंढरपूर पासून पश्चिमेकडले जे गाव आहेत त्या गावात पहिल्यापासून पूर्वीपासूनच काम आहे सुरेशदाजी बागल व विष्णुभाऊ बागलांचं. त्याच्यामुळे त्यांच्या विजयाला काय अडचण येणार नाही. 100% विजयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचा होणार आहे. काय एकंदरीत बागल परिवारांची कामं करणारा माणूस म्हणून एक एक प्रतिमा पुढे आली. कारण की बागल कुटुंबाला कोणतेही काम सांगा ते शेवटी खर्चातून गावाला पण ते शेवटी शेवटपर्यंत पूर्ण काम करते. त्यांचे आतापर्यंत शब्द पाळणारे माणसं आहेत. 20 वर्ष आले ते गादेगाव सारखे एवढं मोठं गाव आहे पण त्यांनी एक नंबर काम. तंटामुक्तीचे दाजी अध्यक्ष आहे, तानाजी बाबूंचे मिसेस सरपंच होते, त्यांनी 1-2 वर्ष चांगलं कार्यकाल केलेला आहे आणि गादेगावचा चांगला विकास केलेला आहे. त्याच्यामुळे जिल्हा परिषद वाकरी गणाचा ते चांगल्या प्रकारचा विकास करतील आणि त्यांच्याकडे विकासाचं विजन आहे आणि ते सुरुवातीपासून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांना विजय ही 100% होणार. काय एकंदरीत कसं आहे गावचं वातावरण, काय विकास झालाय का? विकास काहीच नाही झाला. गावामध्ये एक पाणी फिल्टर ची योजना आणली होती. ती योजना आणली त्यावेळेस असं ठरलं होतं की फुकट पाणी देईल. नंतर गावातली लोक लय नाश करते ती पाण्यात असं बोलले आणि 10 रुपयाला कॅन 50 लिटरचं. भरपूर लोक यायला लागली. परत आता खाजगीत कितीला कॅन्ड आहे 20 रुपयाला 50 लिटर. मग हे गावाचा फिल्टर असून पण 20 रुपयालाच कॅन्ड आहे. मग ती आणि हे असताना ग्रामपंचायतचा फिल्टर आहे. जल योजनेतला आहे. मग हे ग्रामपंचायत असून तर काय उपयोग. खाजगीवाला पण 20ला देतोय आणि ग्रामपंचायतवाला पण 20 रुपये घेतोय. मग इतक्या दिवसात सुधारणा ह्यांच्याकडून काय झाली. आज घरोघरी पाणी पोचायला पाहिजे होतं फिल्टरचं सुधी. एवढं मोठं गाव एका मुठीने ह्यांच्या मागं होतं म्हणून होतच. आता न राहण्याचे हेच कारण आहेत ना. तुम्ही काय पाणीपट्टी खनपट्टी घेताय आणि पाणी विकत देताय. कुठे व्यवसाय सुरू केला त्याचा व्यवसाय झालाय ना. हा व्यवसायच आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत मार्फत व्यवसाय आजपर्यंत कळलं नाही गावाला. कोणाला पण विचारा की बाबा कुठे जाते पैसे, काय केलं ह्याच. ग्रामसभा सह्या घेऊन होती यानं. काय कधी ग्रामसभा झाली नाही गावात? सह्या घेऊन फक्त सह्या घेऊन. 26 जानेवारीला पालक ही जमलेली ती बघून घ्यायच्या सह्या गर्दी गाठून. गावचा विकास होत नसेल तर गटाचा कसा विकास होणार? लय तर रविवारी झाली आमच्यात ग्रामसभा. म्हणजे रविवारी माणसं थोडी भैरवून मंदिराकडे येते ती गावात चौकात बसते तिथं सह्या घेतल्या झाली ग्रामसभा. गावचा विकास होत नसेल तर मग गटाचा विकास कसा होणार? गावचाच विकास नाही आणि माझं आव्हान आहे सर्व लोकांना गटातले. खरंच वाटपुरवली येऊन एकदा बघा तुम्ही काय विकास आहे का बाबा. इथं मुतारी आहे का बाबा. चौकात येऊन मला लगविल जायचं आहे. ती काय सांगते बघा. ते खरं परिस्थिती ही आहे. तुम्ही काय योजना आणल्या आम्ही नाही म्हणत नाही पण ते चालल्या कितपत. पाण्या टाक्या चालले का नाही चालले. तुम्ही उभा केल्या नुसतं मग पैशासाठीच केलं का हे उभा. हे चालाय पाहिजे ना. एखादी पाणी टाकी उभा केली तर त्या पाण्या टाकीमधून पाणी सोडलं पाहिजे. मग ही योजना का बंद पडल्यात. गावात पाण्याची टाकी भरपूर दिसते मोठे पण त्यात पाणीच नाही. पारवर राहते ते. पाणीच नाही. पाणी नाही अजिबात पाणी नाही. काय नाव आपलं? दीपक काळे. काय एकंदरीत वाडीपुरवली गावचं कसं आहे राजकारण? राजकारण काय एकदम व्यवस्थित आहे. आतापर्यंत वसंतदादाच्या मार्गदर्शनाखाली परत नंतर चर्मन साहेब नंतर समाधान दादा. काय समाधान दादा कसं आहे वातावरण? 1 नंबर वातावरण आहे. वनवे गाव. काय समाधान गावात कामं केली? तुम्हाला दिसते ना आता विकास. इथं जलस्वराज्य प्रकल्प आहे. एवढं मोठे इमारत भवन आहे ग्रामपंचायतचं. रस्ता इथं गटार येत्या. विरोधकांकडून असा आरोप केला जातोय की विरोधकांकडे आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. त्यांच्याकडे आता प्रचाराचा मुद्दाच नाही. त्याच्यामुळं ते काय पण बोलतील ना. काय एकंदरीत परिचारक आणि काय हे कुठं तर कसं समीकरण जुळणार आहे? परिचारकन काळे आम्ही सगळे भाजपमध्येच ना. त्याच्यामुळे परिचारकन काळे आता म्हणताच येणार नाही. भाजप हाच पक्ष म्हणून आम्ही आता पुढे जाणार आहे जनतेसमोर.
काय परिचारकांची ताकद तुम्हाला भेटेल? 100%. बरं. हा काय एकंदरीत कमळ फुलेल का इथं? 100%. 8च्या 8 जिल्हा परिषद मध्ये आणि 16च्या 16 पंचायत समितीमध्ये कमळ 100% फुलणार. फुलणार आहे. हा फुलणार. एकंदरीत वाडीकुरोली गाव सगळ्या जिल्ह्यात फेमस झालंय, वाकरी गट फेमस झालाय. कसं वातावरण आहे वाडीकुरोली गावचं? उमेदवार आहे तुमच्या इथलं भाजपचा? वातावरण म्हणजे ज्यावेळेसपासून मतदान आले मला जर मतदान आलं त्यापासून मी घड्यालाच मत दिलेलं माणूस बरं. राष्ट्रवादीला दिलेलं आहे. भाजपला कधीच मतदान मी दिलं नाही आणि इथून पुढे पण देणार नाही. भाजपला आपण मानणार नाही. तुमच्यातलं जो उमेदवार नाही. आपण शब्दात बदल करावा. आपण एकनिष्ठ माणूस आहे. हम्म. आपण आपलं मत घड्यालाच पडणार, राष्ट्रवादीलाच पडणार. मोठ्या साहेबांची राष्ट्रवादी असो किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असो. अजितदादा नाही आहेत तरी सुद्धा आम्ही अजितदादांना एक श्रद्धांजली म्हणून आम्ही मातृरूपी आशीर्वाद देणार आहे. आणि हे गाव जे आहे आमचं वाडीकुरोली त्या गावानं कधीच भाजपला मतदान दिलं नाही. आज 4-5 निवडणुका झाल्या मला कळते त्याच्या भाजपला कधीच दिलेलं नाही. इथून पडून ह्या गावातून मत भाजपला लोक देणार नाहीत. घड्याला मतदान पडणार ह्या गावात जास्तीत जास्त. बाकीच काय आबाचं वातावरण चांगलं आहे. पटवंदन पुरवली, पिराची पुरवली, खेड असेल, शेवे असेल, जास्तीत जास्त म्हटलं घड्याला पडणार. काय म्हणजे एकंदरीत गावचं उमेदवार आहे तुमच्या भाजपमध्ये गेलाय, जनता आमच्या पाठीशी आहे म्हणतात ते. दादाने म्हणजे त्या उमेदवाराने भाजपमध्ये जायला नको होतं. हम्म. आज साहेबांना मोठ्या साहेबांना दादानं भरपूर काय काय दिलेलं आहे. भरपूर समाजात राजकारण करायला ताकद दिलेली आहे. विठ्ठल परिवाराचं मेन समजलं जायचं साहेबांना. आबांना ज्यावेळेस आबा नव्हतं ते भारतानं वारल्यानंतर मोठ्या साहेबांना विठ्ठल परिवार मेन नेता मानलं जायचं. आता तसं नाही. ते कालपर्यंत पण त्यांना नेता मानलं जायचं. नाही त्याने विचार बदललो ना. भाजपला जायला नको होतं. काय लोकांना ही आवडलं निर्णय घेतलेला? लोक आता शेवटी जनता हुशार आहे. काय करायचं काय नाही करायचं त्यांना समजतंय. मग काहीच आता 7 तारखेला मतदान आहे. मतदान रूपी देतील आशीर्वाद. काय भगीरथ बालकी एकत्र आले, काय ताकद वाढली आहे का ते? विठ्ठल परिवाराची ताकद वाढलेली आहे. आता ते दोरंगी जी होती ती एकत्र आली त्यामुळे त्या लोक एकत्र आले आता. कुठे तर दुरंगी सामना रंगला असं चित्र स्पष्ट व्हायला लागले. पण एकंदरीत कसं वातावरण असेल? वातावरण जनतेचा कौल आहे शेवटी. आणि काही मी याचा राष्ट्रवादीला ह्याचा विषय नाही. बाकीच्या लोकांचं काही मी सांगू शकत नाही. तरी पण वाडीकुरोली गावचा कसा विकास केलाय काय? विकास आता विकास लोकांचा मतदान रूपी सांगतील. नाही, वाडीकुरोली गावचं काय परिवारांचं काय योगदान? गावात काही विकास कामं केलीत का? बऱ्यापैकी झाली ती काही कामं झाली नाही ती एवढाच विषय. कसं महानगरपालिका काढली काय माहिती? नमस्ते. नमस्कार. काय एकंदरीत कसं आहे गावचं वातावरण? गावचं वातावरण एक नंबर आहे. गावात आता विरोधक म्हणून जे काही 4 घर आहेत ते त्या घराचं वाटतंय त्यांना आमचं म्हणजे कोंबडी एका पाकाखाली पिल्ले आहे ती तसं गावात आमच्या पाकाखाली आहे. असं काही नाही. चेअरमनचं कार्य चांगलं आहे. चेअरमनचा सगळा विकासाच्या मुद्द्यावर बोलते ते आणि विशेष म्हणल्यावर त्यांच्या पाठीमागं परिचारकाची ताकद आहे. आज तुम्ही आता मंगळवेढा विधानसभेचे 2 वेळा उमेदवारी बघितली. मालकाची पाठिंबा मागं असल्यावर काय होतं ते जनतेला दाखवून दिलं या. मग इथं तर काय होणार आहे? ज्या ठिकाणी मालक पाठीमाग आहेत त्या ठिकाणी विजय हा निश्चित आहे. कुठे तर विरोधकांचे पण काल मनोमिलन झालं. अहो आता अशी विरोधक त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागल्यावर ती काय मिळून नवं अजून 4-5 दुसरे असले ते बी घेणार. त्यांचा पराजय आहे त्यांना समजून आलेला आहे. दिसलाय डोळ्यात एकच त्यांना. मग त्याच्यामुळे ते काय बी करणार घेऊ. विरोधकात काय असते मत मागायचं प्रत्येकाला. साहेबांचं कसं आहे गावात? काम तुम्ही आता ते बघितलंच असेल. गेल्यापासून बघता 1 नंबर कार्य आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. आता कारखान्याबाबत बोलत होते. कारखान्याने 3150 रुपये दर काढलेला आहे. पहिले पेमेंट त्यांनी 3050 रुपये प्रत्येक सभासदा खात्यावर जमा झाले 31 डिसेंबर पर्यंत. तर मालकी कारखान्याचा सीताराम असेल. असं कसं होईल हो? सगळी संचालक बॉडी त्यांच्या कारखान्याची त्यांच्या ताब्यात आहे की. आता ती मालकीचं ही काय सीताराम कारखाना त्यांनी दिलेला आहे ते मान्य आहे. पण ह्या कारखान्यात कसली बोलते ती कुठे तर 40 वर्ष सहयोगी तत्वावर दिलाय. सहयोगी तत्वावर म्हणजे कारखान्याचं काय देणे बाकी आहे ती व्यवस्थित झाला का ही कारखाना आपलाच आहे. 40 वर्षाचा काळ हा थोडा नाही. अहो 40 वर्ष ते 40 नव्हते 80 वर्ष म्हणाय बसलेत. आपलं आयुष्यमान तेवढं नाही तेवढे म्हणणार ते. आता विरोधकाला बोलायला काय त्यांच्या तोंडाला हात लावा येतोय का? काय बोललं तर ते रिटून खोटं बोल पण रिटून बोल. एकंदरीत कमळाला वातावरण कसं आहे? कमळाला वातावरण अख्ख्या पंढरपूर तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात बघा तुम्ही. आता प्रशांत मालकानं त्यांच्या सभेवरून आलो ते म्हणले आपले 55 ते 60
जेडपीचे सदस्य निवडून येतील आणि जिल्हा परिषद कमळच हा फुलणार. ओके. बोलताय. बोला काय विचार. नमस्ते. नमस्कार. काय एकंदरीत वाडीकुर्ली गावचं वातावरण? वातावरण एक नंबर वातावरण आहे. बरं. उग बापमा आहे बरं का. की पहिलं कसं मी 3,500 दर देतो 3,000 द्यायचा हम्म. असा बाप्पा आमच्यात नाही. आमच्यात बाप्पा पहिल्यापासून वाडीकुर्लीचं तत्वच आहे की कल्याणला लीडच गाव जात. बरं. काय सारखं पक्ष प्रवेश करते दोन पक्ष दिवसाला प्रवेश काय कोण पक्ष बदलत नाही. शेतकऱ्याच्या सोयीसाठी पक्ष बदलाच लागतो. काय शेतकऱ्याच्या सोयीसाठी अडचणी सोडवण्यासाठी कुठल्याही पक्षात सत्ता आहे त्याच्या पाठीमागे आपल्याला जाणं गरजेचं असतं. आणि गाव कसं गावाचं हित बघायचं त्यात म्हणलं पहिलं आहे. आमच्या गावात पहिला महाराष्ट्रात पहिला आरो केला म्हणून सोलापूर जिल्ह्यात आरो झाला. कुठे तर त्याचे पण पैसे घेतले जाते म्हणून आरोप होतो. काय सुद्धा नाही. कुणाला माहिती आहे का ही आमुषाला गेली म्हणजे पौर्णिमेला येते त्यांना गावातलं काय माहिती आहे. काही सुद्धा नाही. एक नंबर वातावरण आहे. कमळ ही 100% येणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय कसं आहे गावचं वातावरण? गावचा विकास लय चांगला केलाय. बर. 25 वर्ष झालं ग्रामपंचायत सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. हम्म. एकाही डायरेक्टरला कुणाला माहित नाही की बाबा ह्या पैसा आला किती गेला किती. 15-20 वर्ष झाले ह्यांनी सगळं हडप केले. बर. आता ग्रामपंचायती या नावानं आरो आणलाय पाण्याचा फुकट. आणि ही मात्र स्वतः वैयक्तिक चालवते ती. बर. स्वतः पैसे खाते ती. त्या कालच्या ह्याला सभेला वार्षिक सर्वसाधारण सभा ते चंद्रभागेची त्या पाटलांना तिथं आत सुद्धा घेऊ दिली नाही. बाहेर तिकीट घेतली दादा पत्र. आणि तिथं त्या सभेमध्ये काय सांगतोय की बाबा मी आज पोतवर सभा घेतली नाही काय घेतली नाही मला घेता आली नाही. मला ती लाजच वाटत होती. कारण का तर लोकांचं मी अजून सभासदाचा कुठले पैसे दिले नाही तर राहिले ते लोकांचं ट्रॅक्टर मालकाचं राहिलं ते ही देण्याचं आता मी सगळं दिलं म्हणून मी सभा घेतली. निम पैसे दिले निम अजून तसंच आहेत. कुणा सुद्धा दिलं नाही. प्रत्येक गावची 10 माणसं बोंबलते ती माझं एवढं 1.5 लाख बुडवलं की म्हणते माझं 50,000 बुडवलं. मग कसं ह्याच्या मागे जावं तर कसं काय करावं कसं. विठ्ठल परिवार जी होता ते विठ्ठल परिवार आता भगीरथ बालके आलाच की विठ्ठल परिवार. ती विठ्ठल परिवार खरा. काय आता दादा एकत्र हे आता हे आयुष्यभर त्या परिचारक बरोबर विरुद्ध लढली विठ्ठल परिवार. मग आता ही कुठं आहे. बरोबर. मग विठ्ठल परिवारात आहे का आता हे. आणि मग कसं म्हणायचं विठ्ठल परिवार लबाड म्हणते ती. सगळं स्वार्थासाठी सगळं काय बी चालू आहे. बाकी काय सुद्धा नाही. जनता स्वीकारणार नाही. जनता आता जनतेला कळलं नाही काय करायचं. जनता सगळे ह्यांनी किती बी बोंबलून राहू द्या काय उपयोग होत नाही. जनता हुशार झाली. आता विठ्ठलमुळे तर दर वाढला. आबामुळे सगळ्यांना सगळ्यांच्या ऊसांना दर मिळाला ना. बर. कारण ज्यावेळेस 2,000 रेट होता त्यावेळेस आबाने 2,500 दिला. 2.5चा बी दिला पुन्हा नंतर 2800 दिला. होय, पण ह्या हक्काचा आता- कारखाना होता तुमच्या. हक्काचा कारखान्यापर्यंत पैसेच मिळत नव्हतं टायमाला. बर. आणि त्याचं कारखान्यात आणि त्याचं सभासद पण नाही. बर. कारण आतापर्यंत मी कधीच त्या कारखान्याला ऊस नाही घालवलं. बर, बर. काय एकंदरीत कसं आहे वातावरण इलेक्शनच्या गावात? वातावरण एक नंबर आहे गाड्या. बर. काय गावचा उमेदवार आहे भाजप म्हणणं आहे हा ना. कमळाकडे आहे केंद्रात राज्यात भाजप आहे. कमळच काय कमळच घेऊन बसलाय. आणि म्हणजे आपलं ग्रामीणला नाही चालत ते. बर. आता आमच्यातून चांगलं मतदान होईल याला. घड्याळात. बर. आपणच काम कसं आहे? आवाज काम एक नंबर. जसं अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा किती चांगलं आहे. ज्या म्हणजे सर्वसामान्य माणसांना जी पाहिजे आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी चांगलं आवाज काम चालू आहे. परिचारकांचं आहे का काम? परिचाराला आता काय सांगायचं 40 वर्ष त्या पार्टीत राहून आता आबाकडे आलो. त्यांचं काम काय आता म्हणजे नाही सांगितलेलंच बरं. एकंदरीत सध्याच्याला जे आबाचं जे काम आहे ना जी म्हणजे सर्वसामान्यांना जी अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा खूप छान काम चालू आहे. सगळ्यांना समान न्याय सगळं व्यवस्थित आहे. आबापाशी गेलेला माणूस रिकामा हाताने येत नाही. त्याचं कामच होत. काही परिवेश ताकद आहे गावात? त्यांची ताकद आहे नाही असं नाही. पण शेवट आम्ही पण आमच्या पद्धतीनं प्रयत्न खूप करणार. कारण चांगल्या माणसाला सहकार्य करायला आम्हाला बी आवडतं. आम्ही त्यांच्या मग खंबीरपणानं उभा आहे. विकास झालाय गावचा काय? गावचा विकास तसा कमीच आहे. गावचा विकास मी सांगतो की एवढा पण नाही झालेला. पण काय आता ते गोष्टी काय त्या प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष दिलं तर मग खूप ठिकाणी विकास नाहीच. काय एकंदरीत म्हणजे घड्याळाला किती दिवस आहे? एक चांगले दिवस आहेत.
आणि चांगले दिवस येणार, पण पुढचं पण येणार आणि ह्याच्यात पण होणार. वाडी कुर्ली गावात घड्याळाला लीड जाईल. लीड जाणार की. 100% घालवणार आहे. काय एकंदरीत वाडी कुर्ली गावचं कसं आहे वातावरण? वाडी कुर्ली एक नंबर वातावरण. बर. होय. कुणाला एक नंबर आहे? चेअरमन साहेबांना. बर. हम्म. काय कामं झालीत गावात? होय. काय झाली? बरं कशी सगळी कामं झालीत. हम्म. होय. बर. कामाच्या बाबतीत काय अडचण नाही. काय स्वतःच्या ह्याच्यासाठी पक्ष प्रवेश केला म्हणतात. नाही ते सारं चुकीचं आहे. हम्म. होय. स्वतःच्या ह्याच्यासाठी काय करायचं आहे पक्ष प्रवेश. हम्म. नाही जनतेतलं त्यांचं नाव होतं. बर. हम्म. एकंदरीत काम चांगलं असल्यामुळं हो 100%. कमळ फुलेल. हो 100% फुलणार. गावात किती लीड जाईल? गावात लीड ती मायनस होई भानगडच नाही तर लीड आता काय गाव सगळं आपण एकच आहे. बर. होय. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? हर्षित काळे. काय एकंदरीत वाडी कुर्ली गावचं काय आहे? सगळीकडे हॉटस्पॉट म्हणून वाडी कुर्ली गाव समोर येतंय. वाडी कुर्ली 100% कमळाला मतदान होणार. हम्म. कारण की काळेसाहेबांनी गावाचा सर्वांगीण विकास केलेला आहे. हम्म. त्यामुळे कमळ हाच वाडी कुर्ली चालणार आहे. काय विकास झालाय? विकास भरपूर झालाय. हम्म. तुम्ही बघतायच आता गावात फिरून आलाय. हम्म. रस्ते झालेत, पाण्याची सोय सगळी सोय केलेली आहे. हम्म. विकास म्हणजे काय असतं? सर्वसामान्याला मिळणाऱ्या गोष्टी मूलभूत ज्या आहेत ते मिळाल्या की विकास झाला म्हणायचं. काय कुठेतरी विरोधकांना असं बोललं जातंय की वसंतदादाचा जो कारखाना होता तो सुद्धा त्यांनी दिला, सीताराम कारखाना असेल तो दिला, नंतर दूध डेअरी असेल ती हे केली, असे आरोप केले जातात. इलेक्शन मध्ये लोकांचं काम असतंय आरोप करणे. हम्म. पण त्याची पार्श्वभूमी बघितली पाहिजे. तुम्ही कारखान्याला कर्ज मिळत असताना तिथं जाऊन तुम्ही अर्ज करताय, मग कर्ज कसं मिळणार? शेतकऱ्यांचं पेमेंट कशी जाणार? तुम्हीच अडचणी आणायचं आणि तुम्हीच बोलायचं, हे चुकीचं आहे ना. इलेक्शन मध्ये आरोप होत असतील, चालत असते. एकंदरीत कमळाला चांगलं वातावरण आहे. 100% गावातून कमळाला लीडच जाणार आहे. आबा सुकाळे. काय एकंदरीत वाडी कुर्ली गाव जिल्ह्यात गाजतंय, काय कसं आहे वातावरण? वाडी कुरोली हे गाव पहिले जिल्ह्यातच गाजलेलं होतं, हम्म. पण काय ते तर राहिलेच नाही. 5 वर्षात 5 सरपंच केले तर काळे पार्टीने. बर. एका सरपंचा विश्वास ठेवून कुठल्या माणसावर ठेवून काम करत नाही ते बर. सत्तेसाठी. सत्तेसाठी. हम्म. मग दुसऱ्याला सरपंच नाही केला का ती पार्टी बदलते म्हणून त्याला सरपंच करते ते. असं गावात चाललेलं आहे. बर. आणि अभिजित पाटलानं काय नाही कारखाना ताब्यात घेतला. सगळ्यात दर सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात दर देऊन चांगलं काम चालू आहे. बर. आणि 3 महिन्यात आमदार बी झालेत ते. आणि धमक असल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. ज्या माणसात धमक आहे ती माणूस काम करतो या आणि मोहर बी जातो या. मोहर जाणाऱ्याला मागं वळणारी लय असते ती. पण आबाचं काम ही एक नंबर आहे. काय आबा आणि भगीरथ बालके एकत्र आले. आता तर ती इटल परिवार तसं काळेने सुद्धा यायच पाहिजे होतं. इटल परिवारच होते ते, पण त्यांना ते इटल परिवारात त्यांना यूज वाटलं नाही. ती पहिले इटल परिवाराचे नेते होते, बरोबर. पण त्यांना ते जुळलं नाही. त्यांना भाजप पाहिजे होतं, परिचारककडे गेले आणि भाजपमध्ये प्रवेश केला. आबाकडे तिकीट दिली का लगेच ह्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. काय भाजपमध्ये प्रवेश केलेल्या लोकांना इथल्या आवडले? आता 4 लोकांना आवडणारच घेऊ त्यांच्या, बाकीच्यांना नाही ना ते आवडत. तर म्हणते संपूर्ण गाव आमच्या पाठीशी आहे. आता ते उद्या मतदान रूपात करणारच आहे. लीड तर खासदारकीला बी लीड होतच. कोण नसताना सुद्धा खासदारकीला तुतारी लीड गेलं या. अभिजित पाटलाला तुतारीला आमदारकीला लीड गेलं या. आता उद्या बी कळलंच की पेटी फुटल्याशिवाय तर काय कळणार आहे ते. समाधान काय यांचं काय काम कसं आहे गावात? समाधान काळेचं काम काय नाही एवढं, सगळं कागदावरच आहे. गावात काय सोय ही नाही, विकास म्हणून काय नाही, नुसतं कागदावरच काम आहे. काय ही बागल परिवारांची कामं झाली तिकडे काय? होय चालू आहे त्यांची कामं. आता ते आले ते या पण निवडून आल्यावर बघा आता किती कामं करतात ती. काम करते आधी बी चालूच आहे त्यांचं, सांगेल ती काम करते ती बघूच तर. ह्या रस्त्याला जरा हे म्हणलं का लगेच रस्ता करून देते ती. काम चांगलं आहे काम बागलांचं. करण्याची ताकद बागल. ताकद बागलांची बी आहे, आबाचा बी सपोर्ट आहे ना त्यांना. बर बर. एकंदरीत या ठिकाणी गजाला चांगले दिवस आहेत. घड्याळाला चांगले दिवस आहेत. आणि त्यात आता अजितदादाचं असं होय नको होतं, पण ती देवाच्या हातातला आहे, ती काय कोणाच चुकत नाही. श्रद्धांजली म्हणून शेवटचा पर्याय काय करतील लोक? श्रद्धांजली म्हणून देतील की घड्याळाला सगळी मत. होय. पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र हा सोलापूर जिल्हा हा पहिल्यासारखा राष्ट्रवादीचा पवार साहेबांचाच राहणार. बालेकिल्ला ओळखला म्हणून जाणार हा सोलापूर जिल्हा आहे.